नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 1 आणि 2 मे या 2 तारखेतील जे काही चालू घडामोडीचे अतिमहत्त्वाचे प्रश्न असतील तसे 15 प्रश्न आपण इथे पाहणार आहोत। व्हिडिओमध्ये 15 पैकी जे काही 15 क्वेश्चन राहणार आहेत ते सर्वच महत्त्वाचे असतील। त्याच्यासाठी एक व्यवस्थित तुमच्याजवळ नोटबुक घेऊन बसा आणि जे काही तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न वाटतात ते जसेच्या तसे लिहून घ्या। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओला काय करा, शेअर करा। तर इथे आपण पाहू 1 मे आणि 2 मे या 2 दिवसातील चालू घडामोडीचे जे काही अतिमहत्त्वाचे 15 प्रश्न असतील तसे 15 प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला दिलेला आहे। चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा पहिला प्रश्न विचारलेला आहे। आणि पहिलाच प्रश्न जो काही काय राहणार आहे तुमचा महत्त्वाचा राहणार आहे। पहा इथे तुम्हाला 2 खेळाडूंचे नाव दिले आहे। एक राहील चिराग शेट्टी, त्याच्यानंतर दुसरा खेळाडू दिला आहे सात्विक साईराज काय दिला आहे रंकारेड्डी। या 2 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर या प्रश्नासाठी ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला हॉकी, टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल। तर याचं योग्य उत्तर राहणार आहे बॅडमिंटन या खेळाशी ते संबंधित राहणार आहे। हे जे काही 2 प्लेयर आहे यांना 2023 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार घोषित केलेला होता आणि तो आता त्यांना मिळालेला आहे। तर जे काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे याच्यावर जे काही महत्त्वाचे क्वेश्चन तयार होतात किंवा जे काही महत्त्वाचे पॉईंट तयार होतात ते पॉईंट पाहून घ्या। जे काही या पुरस्काराची स्थापना राहणार आहे ते स्थापना वर्ष दिलं आहे तुम्हाला 1991। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पहिले विजेते जर विचारले तर ते राहील विश्वनाथ आनंद। त्यांना पुरस्कार मिळालेला आहे 1991 ते 1992 या वर्षामध्ये। आणि बुद्धिबळ हा काय राहणार आहे त्यांचा खेळ राहणार आहे की बुद्धिबळ खेळासाठी काय मिळालेला आहे त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 1991 ते 92 या वर्षामध्ये मिळालेला आहे। त्याच्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी हे जे काही 2 प्लेयर आहे यांना 2023 या वर्षाचा पुरस्कार मिळालेला आहे असा पॉईंट राहील हा। तर 2024 मध्ये आणि 2025 मध्ये जे काही इतर प्लेयर असतील ज्यांना त्यांच्या नंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे तसे तुम्हाला दिलं आहे 2024 मध्ये डी गुकेश चेस खेळाशी संबंधित आहे, मनु भाकर शूटिंग खेळाशी संबंधित आहे, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स आहे, त्याच्यानंतर हरमनप्रीत सिंग जर म्हटलं तर हे काय आहे हॉकीचे खेळाडू आहे। हे 4 असे प्लेयर आहे की ज्यांना 2024 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यानंतर 2025 दिलेला आहे तुम्हाला की 2025 मध्ये कोणाकोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे। तर इथे पहिलं दिलं आहे तुम्हाला अंकिता रैना जे राहणार आहे टेनिस खेळाशी संबंधित। नंतर दिलेला आहे तुम्हाला नीरज चोप्रा जो भालाफेक तुम्ही माहीतच आहे भालाफेक खेळाशी संबंधित आहे म्हणून। त्याच्यानंतर मीराबाई चानू यांना वेटलिफ्टिंगसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यानंतर आर रंगननधा जे काही प्लेयर राहणार आहे यांना चेस या खेळाशी काय मिळालेला आहे हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे। चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज जर म्हटलं तर 2023 साठी सोबत 2024 2025 या दोन्ही वर्षाचे खेळाडू लक्षात ठेवा। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात जर विचारली तर सुरुवात राहणार आहे 1991 आणि पहिला पुरस्कार जर विचारला तर विश्वनाथ आनंद 1991-92 मध्ये मिळालेला आहे आणि त्यांचा खेळ जर विचारला तर तो राहणार आहे बुद्धिबळ। आणि हे जे काही 2 प्लेयर दिलेले आहे क्वेश्चन मध्ये यांचा जर खेळ विचारला तर यांचा खेळ राहणार आहे बॅडमिंटन हा खेळ राहणार आहे की ज्याच्यासाठी काय मिळालेला आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा सुद्धा महत्त्वाचा राहील। तुम्हाला दिलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली। ऑप्शन क्रमांक 1 दिला आहे आकाश चोप्रा, आलोक जोशी, प्रीतम कपूर आणि नंतर काय दिला आहे ऑप्शन क्रमांक 4 जितेंद्र कुमार।
तर याचं योग्य उत्तर राहील आलोक जोशी यांना काय दिलेलं आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे जे काही अध्यक्ष राहणार आहेत त्यापदी काय केली आहे, त्यांची निवड केलेली आहे. मग त्यांच्या संबंधित जर 2-3 पॉईंट महत्वाचे मुद्दे जर घेतो म्हटलं तर 2005 मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोचे काय होते, संयुक्त संचालक होते. हा एक पॉईंट राहील महत्वाचा. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट 2010 मध्ये ते रॉचे काय होते, विशेष सचिव होते. रॉचे विशेष सचिव 2010 मध्ये. आणि त्यानंतर 2012 ते 2014 या वर्षामध्ये रॉचे काय झाले, ते प्रमुख झाले किंवा सचिव म्हणा, काय म्हणणार आहे, प्रमुख किंवा काय राहणार आहे, सचिव. 2012 ते 2014 मध्ये ते रॉचे काय होते, प्रमुख होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, प्रश्न क्रमांक 3. 2025 मध्ये किती भारतीय व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे? तर इथे बा 2023 मध्ये 2025 मध्ये किती भारतीय व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे? इथे भारत जर म्हटलं तर इथे माहितीमध्ये पाहूया फक्त. भारत 2025 मध्ये पद्मविभूषण 7 व्यक्तींना मिळालेला आहे. पद्मभूषण 19 व्यक्तींना मिळालेला आहे. आणि पद्मश्री एकूण किती भारतीय व्यक्तींना मिळालेला आहे म्हटलं तर 113 भारतीय व्यक्तींना मिळालेला आहे. इथे पद्मभूषण म्हटलेलं आहे म्हणून इथे ऑप्शन काय पाहिजे होते तुमचं, 19 व्यक्ती असते की ज्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, पद्मभूषण मिळालेला आहे. सोबत महाराष्ट्रातील जर विचारलं 2025 मध्ये पद्मविभूषण एकही व्यक्तींना मिळालेला नाही, की जे काय राहणार आहे, महाराष्ट्रीयन राहणार आहे. पद्मभूषण एकूण 3 व्यक्तींना मिळालेला आहे. आणि पद्मश्री जर विचारलं तर एकूण 13 व्यक्तींना मिळालेला आहे पद्मश्री. त्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा की भारतामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर पद्मविभूषण 0, पद्मभूषण 3 आणि पद्मश्री जर विचारले किती राहणार आहे, 11 राहणार आहे. आता जे काही 3 पद्मभूषण महाराष्ट्रीयन मिळणारे व्यक्ती राहील ते पद्मभूषण इथे पाहून या. मनोहर जोशी पब्लिक वेलफेअर यांना मिळालेला आहे, पब्लिक वेलफेअर या संबंधित. पंकज उदास सिंगर आहे, त्यांना कला क्षेत्राशी संबंधित मिळालेला आहे. आणि शेख कपूर जे काही आहे त्यांना सुद्धा कशा संबंधित मिळालेला आहे, कला या संबंधित मिळालेला आहे. पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे 2025 चा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. राष्ट्रीय ई गव्हर्नर्स परिषद 2025 कुठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई, ऑप्शन 2 विशाखापट्टणम, ऑप्शन 3 हैदराबाद आणि ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. तर याचं योग्य उत्तर राहील विशाखापट्टणम. विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय ई गव्हर्नर्स परिषद 2025 काय होणार आहे, ते होणार आहे विशाखापट्टणम मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, खालीलपैकी कोणी भारताचे नवीन हवाई दल उपप्रमुख, हा शब्द लक्षात ठेवा, उपप्रमुख म्हणून पदभार सांभाळलेला आहे? ऑप्शन 1 दिनेश कुमार त्रिपाठी, नर्मदेश्वर त्रिपाठी, SP धरकर आणि ऑप्शन 4 दिलेला आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर राहील उपप्रमुख हवाई दल जर म्हटलं तर नर्मदेश्वर त्रिपाठी हे राहणार आहे, ज्यांनी हवाई दलाचा उपप्रमुख म्हणून पदभार काय केलेला आहे, सांभाळलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे की मुंबई या शहराचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहे? हा महत्वाचा प्रश्न. पोलीस भरती जे काही विद्यार्थी करत असेल त्यांच्यासाठी मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहे असं जर विचारलं तर पहिलं ऑप्शन विवेक फणसाळकर, हे आता रिटायर झालेले आहे, म्हणजे आतापर्यंत हे होते विवेक फणसाळकर. 2 नंबर देवेन भारती, 3 श्रीमती रेखा शर्मा आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर राहील देवेन भारती. सध्याच्या कंडिशनला आता मुंबईचे काय पोलीस आयुक्त, ते 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. 1994च्या बॅचचे काय राहणार आहे, IPS अधिकारी. आणि या अगोदर कोण होते म्हटलं तर विवेक फणसाळकर काय होते, मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्याच्यानंतर तुम्हाला या संबंधित महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे की पोलीस खात्याची सुरुवात ब्रिटिश काळामध्ये 1790 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या काळात झालेली आहे पोलीस खात्याची सुरुवात भारतामध्ये.
हे राहील ब्रिटिश काळात. त्याच्यानंतर 1857चा जो काही उठाव झालेला आहे त्याच्यानंतर 1861 मध्ये पोलीस कायदा लागू झाला. तुम्ही बऱ्याच वेळा वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की पोलीस कायदा कधीचा आहे म्हटलं तर 1861चा तुम्ही म्हणता, म्हणून हा सुद्धा पॉईंट तुमचा महत्वाचा राहील की 1861चा पोलीसचा काय राहणार आहे, कायदा लागू राहणार आहे. मुंबई पोलिसांची स्थापना कधी झाली म्हटलं तर 1845 मध्ये मुंबई पोलिसांची स्थापना झालेली आहे. पॉईंट सर्वच महत्वाचे राहील तुमचे. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली म्हटलं तर 2 जानेवारी 1961. त्यावेळेस जे काही तत्कालीन पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आणि तेव्हा त्यांनी काय दिलेलं होतं, महाराष्ट्र पोलिसांना काय दिलेला होता, ध्वज दिलेला होता. तिथे 2 जानेवारी 1961 ही तारीख काय करा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला दिलेला आहे. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे? ऑप्शन 1 कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, मुंबई. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे मुंबई येथे. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था काय होणार आहे, स्थापन होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. जपान हा देश, हा महत्वाचा क्वेश्चन राहील. जपान हा देश जो काही राहणार आहे अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणार आहे. वीज निर्मिती करण्याचे जे काही तंत्रज्ञान राहणार आहे तो विकसित करत असून त्या तंत्रज्ञानाला काय नाव देण्यात आले असा प्रश्न राहील तुमचा. ऑप्शन 1 जपनिका, ओहिसामा, सूर्या, नासिका. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ओहिसामा हे नाव देण्यात आलेलं आहे की जे अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करणार आहे ते जे काही तंत्रज्ञान राहील त्या तंत्रज्ञानाला जपानमध्ये तिथे काय नाव देण्यात आले आहे म्हटलं तर ते काय राहणार आहे, ओहिसामा असा काय राहणार आहे, हा महत्वाचा प्रश्न. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे? हे संग्रहालय वगैरे म्हटलं, उभारणीबद्दल म्हटलं किंवा स्थापना वगैरे म्हटलं तर सर्वात उत्तर मुंबईच राहणार आहे. इकडे ऑप्शन छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, सातारा. तर याचे उत्तर काय राहणार आहे, मुंबई येथे काय निर्माण करणार आहे, सांस्कृतिक भवन. जे काही सांस्कृतिक वारसा राहणार आहे ते जपण्यासाठी काय करणार आहे, महाराष्ट्र शासन त्याची निर्मिती करणार आहे. प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे तुम्हाला. ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली म्हटलं तर पोस्टवरूनच लक्षात ठेवा की इंडिया पोस्ट यांनी काय केलेली आहे, ही योजना सुरू केलेली आहे ज्ञान पोस्ट म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे. मार्क कार्नी हे कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी निवड झाली म्हटलं किंवा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर राहील कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी मार्क कार्नी यांची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला जातो? हा सुद्धा क्वेश्चन तुमचा महत्वाचा राहील. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला जातो? इथे ब्ल्यू नोबेल पहिलं ऑप्शन, ऑरेंज नोबेल, पर्पल नोबेल आणि ग्रीन नोबेल. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे की ग्रीन नोबेल म्हणून की नाही गोल्डमन पर्यावरण पुरस्कार. पर्यावरण जर म्हटलं तर तुमचं ग्रीन हा शब्द आला, इथे ग्रीन नोबेल म्हणून लक्षात ठेवा. ग्रीन नोबेल म्हणून ओळखला जातो गोल्डमन पुरस्कार. त्याच्यानंतर कोणत्या राज्यातील अमल साडी चिकूला जीआय टॅग मिळालेला आहे? इथे जीआय टॅग हे सुद्धा महत्वाचं राहील कारण की यावर्षी बऱ्याच जे काही तुमची धान्य म्हणा, फळ म्हणा किंवा जे काही वस्तू राहणार आहे त्यांना जीआय टॅग मिळालेला आहे. म्हणून जीआय टॅगवर एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये सर्व जे काही राज्य असतील किंवा जिल्हे असतील त्याच्यातील प्रसिद्ध वस्तू म्हणा, फळं किंवा अन्य धान्य ज्यांना ज्यांना जीआय टॅग मिळालेला आहे त्यांच्यावर क्वेश्चन तयार घेऊ. पण इथे तुम्हाला दिला आहे कोणत्या राज्यातील अमल साडी जो काही चिकू राहणार आहे, चिकूची जात, त्याला जीआय टॅग मिळालेला आहे. जीआय टॅग म्हणजे जो काही एकदम फेमस वस्तू राहते त्यांना हा जीआय टॅग दिला जातो. पहिला ऑप्शन गोवा, गुजरात, राजस्थान, त्रिपुरा. तर याचे उत्तर राहणार आहे गुजरात. जीआय टॅग कोणत्या चिकूला किंवा कुठल्या
चिकुला म्हटलं तर उत्तर लक्षात ठेवा, गुजरात राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट राहणार आहे ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे. हा सुद्धा क्वेश्चन महत्वाचा, व्यवस्थित पॉईंट लिहून घ्यायचे. ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे. पहिला ऑप्शन दिलाय ओडिसा, तेलंगणा, छत्तीसगड आणि वरीलपैकी तिन्ही. तर याचं योग्य उत्तर वरीलपैकी तिन्ही. ओडिसा प्लस तेलंगणा सुद्धा राहणार आहे आणि इकडे काय राहणार आहे छत्तीसगड. या तिन्ही राज्यामध्ये ऑपरेशन कगार हे काय करण्यात येत आहे, मिशन केलेले आहे त्यांनी. तर हे ऑपरेशन कगार जे काही ऑपरेशन राहणार आहे हे कशा संबंधित आहे म्हटलं तर त्याची माहिती काढा आणि व्यवस्थित लिहून घ्या कशाशी संबंधित आहे म्हणून. त्याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे. पहिलं ऑप्शन ब्राझील, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि चौथा ऑप्शन दिलाय तुम्हाला फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर राहील थायलंड देशाविरुद्ध भारतीय संघ म्हणजे आपला फुटबॉल संघ या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे. इथे चालू घडामोडीचे जे काही महत्त्वाचे 15 प्रश्न आपण घेतलेले आहेत ती सर्व व्यवस्थित नोट्समध्ये लिहून घ्या आणि दिवसावाईज म्हणजे डे बाय डे तुम्ही चालू घडामोडीचा जो काही टाइम ठरवत असेल, जे काही वेळ ठरवत असेल तेवढा वेळ चालू घडामोडीचा अभ्यास करा. सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे महत्त्वाचे राहणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.